जय भवानी, जय शिवाजी। मैत्रिणींनो, महाराष्ट्राच्या प्रत्येक कणाकणात देवीचं अस्तित्व आहे, पण एक देवी अशी आहे जी फक्त मंदिरात नाही तर भक्तांच्या श्वासात वसते। ती म्हणजे आई तुळजाभवानी। आज आपण ऐकणार आहोत आई तुळजाभवानी कशी प्रकट झाली, कोणासाठी अवतरली आणि आजही ती भक्तांचं रक्षण कसं करते। ही कथा आहे श्रद्धेची, ही कथा आहे शक्तीची आणि ही कथा आहे एका भक्ताच्या हाकेला दिलेल्या आईच्या प्रतिसादाची। म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी तुम्हाला एक असा अनुभव कळेल जो तुमचा विश्वास अजून मजबूत करेल। खूप वर्षापूर्वी पृथ्वीवर अधर्म वाढत चालला होता। राक्षसांचा अत्याचार दिवसेंदिवस वाढत होता। त्या काळात एक भयंकर राक्षस होता, महालसूर। त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि त्याच्याकडून एक वरदान मिळवलं, मला कोणताही पुरुष मारू शकणार नाही। हे वरदान मिळाल्यानंतर तो अधिकच शक्तिशाली झाला आणि त्याने संपूर्ण पृथ्वीवर अत्याचार सुरू केलं। देवदेवता घाबरले, ऋषी मुनी त्रस्त झाले, भक्तांची अवस्था बिकट झाली। सगळे देव एकत्र आले आणि त्यांनी आदिशक्तीकडे प्रार्थना केली। त्या क्षणी आकाशात एक तेजस्वी प्रकाश पसरला। चारही दिशांना दिव्य ऊर्जा निर्माण झाली आणि त्या तेजातून प्रकट झाली आदिशक्ती तुळजाभवानी। तिच्या डोळ्यात ज्वाला होत्या, हातात शस्त्र होती आणि चेहऱ्यावर भक्तांसाठी माया होती। ती म्हणाली, भिवू नका, मी आली आहे तुमचं रक्षण करायला। महालसुराला देवीच्या आगमनाची बातमी कळली। तो संतापला आणि युद्धासाठी तयार झाला। भयंकर युद्ध सुरू झालं। धरती हलली, आकाश दणाणलं। राक्षसाने अनेक मायाजाळ निर्माण केलं, पण देवीने प्रत्येक वेळी त्याला पराभूत केलं। देवीने तिच्या त्रिशूळाने महालसुराचा वध केला आणि पृथ्वीला पुन्हा शांतता मिळाली। त्यानंतर देवीने तुळजापूर येथे वास करण्याचा निर्णय घेतला। आजही लाखो भक्त तिथे येतात आणि आईच्या दर्शनाने त्यांचे सर्व दुःख दूर होतात। इतिहासातही तुळजाभवानीचं महत्त्व खूप मोठं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानीने स्वतः तलवार दिली। ही तलवार धर्मासाठी वापर आणि त्यानंतर महाराजांनी स्वराज्य उभं केलं। मैत्रिणींनो, आई तुळजाभवानी फक्त एक देवी नाही, ती एक आदिशक्ती आहे जी तुमच्या संकटात उभी राहते, जी तुमच्या दुःखात साथ देते आणि जी तुमच्या श्रद्धेची परीक्षा घेते। जर तुमच्या मनात खरी श्रद्धा असेल तर आई नक्की तुमची हाक ऐकेल। जय तुळजाभवानी माता। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भक्ती कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये नक्की लिहा, जय तुळजाभवानी माता।